समाजाच्या कुठल्याही तबक्यामध्ये आपण गेलो तर लोक आपल्या सोबत येण्याकरता तयार आहेत। आवश्यकता आहे आता लोकांमध्ये जाण्याची, आवश्यकता आहे त्यांना हे सांगण्याची, काय घडलंय हे समजावून सांगण्याची। बंधू भगिनींनो, येता काळ हा आरोप प्रत्यारोपाचा काळ आहे। ज्यावेळी लोक निराश होतात त्यावेळी ते कुठल्याही स्तराला जातात आणि काँग्रेस पार्टी तर असा पक्ष आहे तो आणि त्यांचे कच्चे बच्चे आता इतक्या निराशेत आहेत की त्यांना देशाचं भलं काय आहे याची चिंता नाही आहे, देशाचं हित आणि अहित त्यांना पाहायचं नाही आहे। खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये हे काँग्रेसचं आणि संपूर्ण विरोधी पक्षाची अवस्था आहे। बंधू भगिनींनो, राफेल देखील त्यातलाच एक प्रकार आहे। खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या थोबाडीत अशी थप्पड मारलेली आहे की त्यांनी राफेलचं नावच घेऊ नये। पण लाज वाटेल तर त्याला काँग्रेस कसं म्हणता येईल? त्यांनी कधी कुठल्याही गोष्टीची लाज वाटली नाही आणि म्हणून अजूनही ते राफेल राफेल करतायत। सर्वोच्च न्यायालयाने दोन गोष्टी अधोरेखित केल्यात। पहिली गोष्ट, राफेलच्या संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी कुठलाही घोटाळा झालेला नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। आणि दुसरं, त्यांनी पॅराग्राफ 26 मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय, जे वारंवार जेटलीजी, जे वारंवार संरक्षण मंत्री सांगत होत्या की आम्ही राफेलचं डील केलं, 2008 साली तुम्ही जे डील केलं होतं त्यापेक्षा 20% कमी किमतींनी आम्ही त्याची खरेदी ही 2017 साली करतोय, 10 वर्षानंतर करतोय, हे जे वारंवार सांगितलं होतं त्या जजमेंटच्या पॅराग्राफ 25 आणि 26 मध्ये त्या ठिकाणी तेच अधोरेखित करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलंय आणि सुप्रीम कोर्टाने देखील ही भूमिका मान्य केलेली आहे। पण सुप्रीम कोर्टाने भूमिका मान्य केल्यानंतर देखील या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची अवस्था आहे। मी काँग्रेसच्या कच्च्या बच्चांना जाहीर आव्हान देतो, राफेलच्या संदर्भात तुमच्याजवळ जेवढी कागद असतील तेवढी कागद घेऊन तुम्ही या, एका मंचावर या, आम्ही तयार आहोत, दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू आणि त्या ठिकाणी तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही। राफेल मध्येही कोणाला दलाली मिळाली नाही म्हणून 2013 साली तुम्ही सौदा नामंजूर केला, हे देखील लोकांसमोर आणू आणि काका आणि मामाने या ठिकाणी हेलिकॉप्टर मध्ये कोणाकरता घोटाळा केला हे देखील लोकांसमोर आणू आणि त्यामध्ये देशाच्या संरक्षणामध्ये कोण घोटाळेबाज आहे, कोण घोटाळे करतं याचा पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही।